स्वर्गवासी कुंडलिक शंभू सातपुते व रामकृष्ण शंभू सातपुते यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम जुना मालदार रोड सातपुते मळा येथे त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार दीपक महाराज देशमुख यांच्या सुश्राव्य कीर्तन व प्रवचन रूपी सेवेत संपन्न झाला. अवघे 90 वर्ष व 87 वर्ष आयुष्य लाभलेल्या सातपुते बंधूंनी दोघांमध्ये केवळ 9 दिवसाचे अंतर ठेवत 1 वर्षापूर्वी सातपुते परिवारातून अखेरचा श्वास घेतला. संगमनेरमध्ये सावकार म्हणून परिचित असणाऱ्या ह्या दोन्ही भावांचे सामाजिक धार्मिक काम मोठे होते. कुंडलिक सातपुते यांनी अनेक वारकऱ्यांची जेजुरीची यात्रा घडवून आणली. अल्पशिक्षित असूनही त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले. कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांच्या मुलांनी व नातवांनी उत्तुंग यशाची गरुड झेप घेत आपल्या कर्तृत्वाचं क्षितिज विस्तारलं. देश विदेशात आपलं नाव झळकवलं. कुंडलिक सातपुते यांची मुले भास्कर सातपुते हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी, तर रमेश सातपुते अमृतवाहिनी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सोमनाथ सातपुते हे कृषी क्षेत्रात प्रयोगशील शेतकरी म्हणून उत्तम प्रकारची शेती करत आहे. त्यांचे नातू स्वप्नील सातपुते, स्मिता सातपुते हे दोघेही जपानमध्ये नामांकित कंपनीत उच्च पदावर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असून अजिंक्य सातपुते, समीक्षा सातपुते, ऋतुजा सातपुते, सत्यम सातपुते हे देखील सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रयत्नांची पराकाष्ठा, सामाजिक बांधिलकी जपत बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या या सावकार बंधूंनी सातपुते परिवार उच्च विद्या विभूषित करून सामाजिक नावलौकिक मिळवलं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, जयश्री थोरात, लक्ष्मण कुटे यासह अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. स्वर्गवासी कुंडलिक शंभू सातपुते व रामकृष्ण शंभू सातपुते यांच्या स्मरणार्थ सुकेवाडी ग्रामपंचायतीला वैकुंठरथाचे लोकार्पण सत्यजित तांबे, जयश्री थोरात, लक्ष्मण कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सावकार बंधूंच्या आठवणीला उजाळा देताना सांगितले की लहानपणी मला शाळेत सोडायचं काम हे खरं तर कुंडलिक बाबा करायचे, सावकार बाबा. आणि ते सहकारमर्षी भाऊसाहेब थोरातांचे अत्यंत जवळचे असे सहकारी होते. आणि दादांनी ज्यावेळेस शाळा चालू केली अमृतवाहिनी मॉडेल स्कूल 81-82-83 साली, त्याच्यानंतर मुलांना आणायचं आणि ते मुलं सगळे आता आपले शेतकऱ्याचे ग्रामीण भागातले मुलं मग अगदी फार जोरव्यापासून इकडून तिकडून सगळे मुलं घेऊन ते शाळेत घेऊन जायचं काम ते बाबा करत होते. आणि म्हणून तेव्हापासूनचा माझा आणि त्यांचा एक वेगळा ऋणानुबंध आणि संबंध आहे. आता मी तेव्हा काय 2-4 वर्षाचा असेल त्यावेळेस मी शाळेत जाताना काय गोंधळ घालत असेल किंवा जे असेल, आता ते सगळं त्यांनी मला सांभाळण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या आयुष्याच्या माझा आणि त्यांचा कायम ऋणानुबंध राहिला. ते कुठेही भेटले तरी माझ्याशी त्याच पद्धतीने ते वागायचे, बोलायचे, आपुलकीने त्यांनी मला कायम मदत केली. आणि दुसरा एक प्रसंग म्हणजे जसं आता त्यांनी महाराजांनी सांगितलं की त्यांनी अनेक लोकांना जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन करून दिलं. आता अशोक भाऊन माझी चर्चा चालू होती की जेजुरीच्या याला आपल्या हुलमराजाची काठी जाती. हुलमराजाची काठी एक दिवस गेली आणि तिथं 2 काठ्या असतात, आपली एक आणि त्या बारामतीवाल्यांची एक असते, सासवडवाल्यांची. त्याचे झाले महसूल मंत्री असताना आपण तिथं पायथ्याला 3 एकरची जागा ही आपण संगमनेरच्या या हुलम राजाच्या काठीसाठी म्हणजे नावावर करून घेतली आपल्या ट्रस्टच्या. आणि तिथं आता आपलं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. हे सगळं या जुन्या लोकांनी खरं तर केलं. म्हणजे माझा तसं पाहिलं तर रामकृष्ण बाबांचा माझा काही फार संबंध कधी आला नाही, कारण ते शेतीवाडी जास्त करत असल्यामुळं. आणि सावकार बाबा म्हणजे कुंडलिक बाबा हे कायम माणसांमध्ये म्हणजे फिरते होते, कायम फिरत असायचे. त्याच्यामुळे त्यांचा जास्त संपर्क खरं तर आमचा आला. या दोघांनीही खरं तर या सातपुते परिवाराला एक संस्कार दिले, त्याच्यातून मुलं शिकले, मोठे झाले आणि चांगल्या पदांवर गेले. चांगलं काम सगळे आता नातू पंतू परदेशापर्यंत, जपानपर्यंत सगळेजण गेले. मी त्या दिवशी JK सरांना गमतीने म्हणलं आता हे दोघे सावकार गेले, आता या पिढीत बी एखाद्याला सावकार नाव तुम्ही ठेवलं पाहिजे, म्हणजे ती परंपरा तरी पुढे चालू राहील. पण म्हणलं आता तुमच्यात एकमत होणार नाही कोणाला सावकार करावं. त्याच्यामुळं मी त्यांना म्हणलं एक सावकार नाव सुद्धा एक ब्रँड होता. म्हणजे
म्हणजे सावकार हे एक फार मोठं वजनदार नाव त्यांचं होतं आणि म्हणून त्यांची आठवण आज आपण सर्वजण काढतोय. दीपक महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने या वाडवडिलांच्या ज्या पुण्याई आहेत आपल्या मागे, याच्यावरच खरं तर हे सगळं उभं राहिलेलं आहे. आणि त्या पुण्याईवर मला निश्चित खात्री आहे की सातपुते परिवार येणाऱ्या काळात देखील सगळ्या लोकांची सेवा करत राहील, चांगल्या पद्धतीने काम करत राहील. हीच खऱ्या अर्थाने त्यांच्या दोघांसाठी आदरांजली ठरेल. मी तीच अपेक्षा या परिवाराकडून करतो आणि थांबतो. धन्यवाद. जीवनाच्या प्रत्येक वळणावर सावकार बाबांची आठवण सातपुते कुटुंबियांना नेहमी येतच राहील. मायेचा स्पर्श, उबदार हातांची पाठीवर पडणारी शबासकीची थाप आज जरी विसवली असली तरी त्यांच्या कीर्तीचा महिमा सदोदित अजरामर राहील. काळ जसा जाईल तशा त्यांच्या जाण्याच्या वेदना धीम्या होतील, पण त्यांच्यासोबत घातलेले साखरेपेक्षाही गोड क्षण सातपुते कुटुंबियांना, त्यांच्या मित्रपरिवाराला नेहमी येतच राहतील. सावकार बाबांच्या दिव्य आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्त बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. CSK न्यूज नेटवर्क परिवाराकडून बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.